चहा कर कप भर चहा कर लव कर. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या मराठी रंगभूमीवरती अनेक पुनरुज्जीवित नाटकं नवीन संचामध्ये येत आहेत आणि तुम्हाला आठवत असेल, ज्या नाटकानं एक वेगळा इतिहास घडवला असं विजय तेंडुलकर लिखित नाटक म्हणजे सखाराम बाइंडर. आणि सखाराम बाइंडर पुन्हा रंगभूमीवर येत आहे आणि या नाटकाचं दिग्दर्शन करणारा माझा मित्र अभिजित झुंजारराव आज आपल्या सोबत आहे. नमस्कार. नमस्कार अभिजित. आणि सर्वप्रथम तुझं अभिनंदन की एका वेगळी कलाकृती तू दिग्दर्शित करतोय. तुझे अनेक प्रोजेक्ट आम्ही बघितलेले आहेतच, पण सखाराम बाइंडर सारखं आव्हानात्मक नाटक ते दिग्दर्शित करताना नेमकी विचार प्रक्रिया काय होती? खरं तर गणेश, मी तुझे आभार मानतो की तुझ्या युट्यूब चॅनलच्या मार्फत हे सगळं प्रमोशन होत आहे आणि लोकांपर्यंत सखाराम बाइंडरची ही सगळी बातमी पोहोचते. तर तुझ्या मी सुद्धा तुला थँक्यू म्हणतो. सखारामची प्रोसेस ही जी सगळी सुरू होती, सुमुख चित्रचे निखिल जाधव ज्या वेळेला अप्रोच झाले तर त्यांची खरं तर प्रोसेस आधीपासूनच सुरू झाली होती आणि सयाजी शिंदे सर ऑलरेडी तयार झाले होते की नाटक करूयात. आणि मी सांगलीला होतो, माझं एक वर्कशॉप सुरू होतं आणि त्यावेळेला फोन आला सयाजी सरांचा की अरे असं असं मी जरा सखाराम बाइंडर परत करायचं म्हणतोय, तर तू करशील का? असं म्हटलं सर मला आवडेल. आणि जस्ट त्यावेळेला आम्ही त्या शिबिरांमध्ये असंच माझं मित्राबरोबर बोलणं सुरू होतं की विजय तेंडुलकरांचं एखादं नाटक या वर्षात आपण केलं पाहिजे. आणि अनायसा तो फोन त्याच दुपारी यावा असा तो योगायोग होता आणि तो जुळून आला. आणि तिथून मग ही सगळी प्रोसेस सुरू झाली. म्हणजे ही जून जुलैची गोष्ट असेल आणि तिथून जो तो सगळा प्रवास सुरू झालाय आणि आता नाटक 4 तारखेला ओपन होते. पण तेंडुलकरांना आपल्याकडून एक ट्रिब्यूट म्हणून आपल्या सगळ्या दिग्गज रंगकर्मींनी आधी हे काम करून ठेवलेलं आहे. निळूभाऊ असतील, कमलाकर सारंग असतील आणि त्यांच्याबरोबरची आणि सखारामचं जे काही झालं होतं त्या काळामध्ये एक वादळी पर्व झालं होतं. तर आजच्या काळामध्ये सखाराम बाइंडरला भिडत असताना ती जी सगळी भिडण्याची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया परत अनुभवताना खूप मजा येते. आणि आत्ताच्या काळामध्ये ते नाटक करत असताना ते अधिकपणे आणि ठळकपणे कसं लोकांपर्यंत पोहोचेल, म्हणजे त्यावेळेला त्याची तीव्रता होतीच आणि आता ती त्यावेळेपेक्षा जास्त असेल. खरं असं बघ ना, 1970च्या दशकामध्ये लिहिलेलं नाटक आणि त्या काळात तसं वादग्रस्त ठरलेलं नाटक आणि आता 2025 आहे. तर कलाकारांची निवड किंवा तू जे म्हणास की अधिक ठळकपणे आम्ही ते मांडतोय त्याच्याबद्दल सांग ना सर. कलाकारांची निवड सखाराम बाइंडर करता एकमेव पर्याय म्हणजे सयाजी शिंदे. आणि ते 1-1.5 वर्ष फॉलोअप सगळा आमचा सुरू होता आणि सयाजी सर पण म्हणाले की ठीक आहे करूया आपण, चालेल मी करीन. सरांनी पण वेळ घेतला खूप त्या प्रोसेस करता. पण मग ते सगळं सुरू झाल्यानंतर सयाजी सरांचं असं म्हणणं होतं की आधी जसं केलंय तसंच्या तसं करण्यात मला आता काही फार स्वारस्य नाही. आता मला ते वेगळ्या पद्धतीनं भिडायचंय. त्याच्यातली जी देहबोली आहे किंवा फिजिकॅलिटी आहे, मग तो सगळा रिसर्च आमचा सुरू झाला. त्या अनुषंगानं तेंडुलकरांच्या जुन्या मुलाखती पाहणं झालं. गिरीश कर्नाडांनी जे विधान केलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये की गेल्या 1000 वर्षातलं सर्वश्रेष्ठ नाटक आहे, मग ते काय आहे. मग सखाराम बाइंडरवरच्या सगळ्या समीक्षा आम्ही शोधून काढल्या. म्हणजे खूप घरचा अभ्यास रिसर्च खूप झाला आणि ह्या सगळ्याला एकमेव माणूस कारणीभूत होता तो म्हणजे सयाजी शिंदे. कारण ते पूर्ण डीपली त्या नाटकामध्ये गेले होते. माझ्याही आधीपासून ते त्या प्रोसेसमध्ये होते. त्यामुळे त्यांच्यामुळे इतकी ती सगळी कवाडं पटापट ओपन होत गेली. आणि तेंडुलकरांच्या ज्या मुलाखती होत्या त्याच्यात एक अतुल पेठेंनी प्रोड्यूस केलेली एक मुलाखत आहे तेंडुलकर अँड व्हायलन्स नावाची. त्याचा खूप फायदा झाला. मग त्याच्यामध्ये सखाराम बद्दलची खूप मतमतांतरं आम्हाला ऐकायला मिळाली आणि मग एका निष्कर्षापर्यंत आम्ही आलो की नाही, याच्यातली फिजिकॅलिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. स्त्री पुरुष संबंध, नातेसंबंध, लग्न संस्था याच्याबद्दल तर आपण बोलतोच आहोत, पण आता ती सगळी जी शॅकल्स आहेत, ते सगळे जे बंध आहेत ते मोडून मोकळेपणानं आपल्याला ते सादर करता येईल का. आणि त्या अनुषंगानं मग आम्ही पुढे सरकलो आणि आता
ते तुम्हा सगळ्यांना रसिक प्रेक्षकांना बघता हो, आणि आता जे 2 सीन जे बघितले ते हो. इतके इंटेन्स वाटले Intense. आणि खरोखर म्हणजे उत्सुकता वाढलेली आहे आमची. Yes, thank you. कधी येत आहे रंगभूमीवरती? येत्या 4 तारखेला 4 ऑक्टोबरला या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीला होतोय. बरं. दिल्लीत ओपन करून मग आम्ही मुंबईतला शुभारंभ करणार आहोत. म्हणजे दिल्ली गाजवून महाराष्ट्रात येणार आहोत क्या असं बात आहे, म्हटलं क्या तरी बात वावगं ठरणार नाही. आणि मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल की आमचा 4 तारखेचा प्रयोग ऑलरेडी हाऊसफुल झालाय वा. आणि लगेचच 5 तारखेला पण आमचा प्रयोग दिल्लीमध्येच आहे. तो बघण्याकरता सुद्धा तुम्ही सगळे मायबाप रसिक प्रेक्षक जे कोणी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये असतील. प्लीज या. खरंय. आणि अभिजित, तुला शुभेच्छा देतो. आणि आम्हालाही Thank you. उत्सुकता आहे की मुंबईतले शुभारंभाचे प्रयोग कधी असणार आहेत, त्याला आम्ही नक्की येऊ. आणि आपल्या स्वामीकृपा क्रिएशन्सच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना आवाहन करूया की सखाराम बाइंडरला उत्तम प्रतिसाद तुम्ही निश्चितपणे द्याल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन मराठी नाटकांचे, मराठी चित्रपटांचे, मालिकांचे अपडेट्स बघण्याकरता सबस्क्राईब करा स्वामीकृपा क्रिएशनला. अभिजित, तुला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. थँक्यू नमस्कार. थँक्यू.